कधी किती वाजता आला हा वादळ? हा वादळ साहेब 1 ते 1:30 वाजता 1:15 वाजतापासून चालू झाला आणि 1:30 वाजता इतका जोराचा वादळ आला की संपूर्ण म्हणजे आमचे जेवढी घरं आहेत ते सर्व आपल्या सोबत घेऊन गेला साहेब. आणि आमच्या पूर्ण छता उडल्या. हा पोल पडला. बरं झालं की हा बाहेर पडला. MECB वाल्यांना सांगितलं होतं की हे सर्व्हिस लंबी पडत आहे की तुम्ही दुसरा खंबा द्या, त्यांनी नाही दिला आणि हाच पोलावरती संपूर्ण घरांना सर्व्हिस दिली. त्याच्यामुळे आज हा धोका झाला. बरं झाला का हा बाहेर पडला. जरी घराच्या आतमध्ये जर पडला असता आमची मुलं मरण पावली असते साहेब. मी पण गेलो असतो. याची जिम्मेदारी कोण घेईल? 17 वेळा सांगितलं साहेब. प्रत्येक सर्व्हिसला मी त्यांना कळवलं की ह्या पूलवरती तुम्ही सर्व्हिस नका द्या, दुसरा पूल द्या, पण तरी पण त्यांनी याच्यावरच घेतला साहेब. बघू शकता आपण हा कशा प्रकारे ह्या झाडावर उडलेला छत आहे, टीना आहे, घराच्या उद्ध्वस्त झालेले घरं आहे. इथं कशा प्रकारे या ठिकाणावर MACB कडूनही अलगर्जीपणा करण्यात आला, त्यामुळे सुद्धा मोठा धोका होताना बचावले आहे बरेच लोक. इथं बघू शकता आपण, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किती घरं या ठिकाणावर उद्ध्वस्त झालेली आहे. भर दुपारी झालेल्या वादळामुळे या ठिकाणावर मोठी हानी झालेली आहे. झुल्लर मौदा तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील हा झुल्लर गाव आहे. तुमचा आहे का हा? डोक्याला लागलं, दाखवा तुमच्या. अरे बापरे, बघा या ताईला लागलेलं आहे. इतर राहतात ह्या झुल्लरला आणि या वादळी वाऱ्यामुळे कशा प्रकारचं नुकसान झालं आहे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही. या झुल्लर गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. बघू शकता आपण, जीवितहानी होता वाचलेली आहे या ठिकाणावर. बघू शकता आभाळच यांचा छत झालेला इथं पाहायला मिळत आहे. संपूर्ण घरातील सामान हे अस्तव्यस्त झालेले आहे, ओले झालेले आहे. खूप मोठा नुकसान झालेला आहे. इलेक्ट्रिक वस्तूंचा सुद्धा नुकसान झालेलं आहे या ठिकाणावर. आणि बघू शकता आपण कशा प्रकारे अस्तव्यस्त झालेला हा यांचा एक परिवार, उद्ध्वस्त झालेला घर आपल्याला झुल्लर या ठिकाणावर पाहायला मिळत आहे. आणि या ताईला सुद्धा लागलेला आहे. बघू शकता आपण कशा प्रकारे यांच्या डोक्याला या वादळी वाऱ्यामुळे. कसं काय, म्हणजे तुम्ही कुठं होते? आम्ही इथंच होतो. अच्छा, इथं बसून होते. बसून होतो. जेव्हा वाराधून आली का नाही तर आपले दोन्ही मुलीला घेऊन मी कसं तरी पडली. अच्छा, बाहेर निघाले तुम्ही? नाही, हे इथे माझ्या डोक्यावर लागलं. वीट पडली तुमच्या डोक्यावर? कोणत्या ठिकाणी बसले होते तुम्ही? अच्छा, इथं बसले होते. अच्छा, या विटा पडल्या तुमच्या डोक्यावर. बघू शकता बचावल्या ह्या. बघू शकता संपूर्ण नुकसान झालेलं आहे. सर्वसामान्य नागरिक या ठिकाणावर वस्ती करून राहत असतात आणि या ठिकाणावर सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारची असुविधा आज या वादळी वाऱ्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता आपण. विदर्भ नंतर काय म्हटले? काय म्हटलं ताई, काय झालंय आतमध्ये? आतमध्ये पूर्ण छत उडली आहे, अर्धी गेली आहे पूर्ण. अच्छा, तुमचं राशन वगैरे खराब झाला का? नाही, राशन आहे डब्यामध्ये, राशन आहे, पण पूर्ण छत गेली आहे, बहुत नुकसान झालं. अच्छा, किती नुकसान झालं तरी झालं 30-35 हजार. बघू शकता आपण कशा प्रकारची परिस्थिती इथं उद्भवलेली आहे. लोकांना कशा वातावरणात हे राहत असतात आणि या ठिकाणावर बघू शकता आपण एक विचित्र वादळी पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे झुल्लर गावामध्ये. आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. या ठिकाणावर TV वगैरेचं नुकसान झालेलं आहे यांचं आणि छत उडून गेलेलं आहे. बघू शकता आपण. मेंबर वगैरे आले का इकडे तुमच्यापर्यंत? नाही. कोणी आले ग्रामपंचायत कडून वगैरे? तलाठी व कोतवाल कोणी आले? कोणीच नाही. अच्छा, किती वेळ झाले घटना होऊन? 15-20 मिनिट. पण एक तास होऊन राहिलाय. 1 तासापूर्वी दिले का माहिती? दिली सरपंचांना वगैरे? माहिती कोणी नाही, सरपंच हाजीर नाही. अच्छा,
अजून नाही आले ना कोणीच अधिकारी कर्मचारी, कोणालाच माहिती नाही ना याबद्दल? दिलं इंटिमेशन. पटवाड्याला दिले ना? हो, ते आपला परिचय काय आहे दादा? मी म्हणजे माझी मिसेस पोलीस पाटील आहे. ओके 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 ओके. हा, मी आलोयला अच्छा 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 अच्छा. बरं बरं. प्रॉब्लेम आहे तिला म्हणून ते येऊ नाही शकत. बरं बरं, काही हरकत नाही, पण आपण दखल घेतली ते महत्वाचं आहे त्यांच्या वतीनं. आणि हे जे यांचे टॅक्स वगैरे लागले आहे का या घरांची काही माहिती आहे का? नाही, टॅक्स नाही लागले. टॅक्स नाही लागलेले आहे. हे सर्व आबादानी आहे ना, अतिक्रमण धारक आहेत ना हे संपूर्ण? संपूर्ण कोणाचेच टॅक्स अजून लागलेले नाही आहे? आबादानी आहे. 2011 पूर्वीचे आहे का आताचे नवीन आहेत हे? हे आता नवीन आहे, 2 वर्षातले. 19 पूर झाला आणि पुराच्यानंतर 21-22 पासून लोक एक एक येणे इकडे चालू झाले. 5-7 वर्ष. तुम लोगों का भी नुकसान हो गया क्या? हाँ जी, नुकसान है तो क्या, तो वाराधुन से सबके लिए होगा ना. अच्छा 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 अच्छा, हाँ बराबर. तुम्हारा भी पूरा नुकसान हो गया? पूरा घर पूरा चला. अच्छा, पूरा घर. वो कहाँ है आपका घर? अच्छा हाँ बोल. अच्छा, ये आपका पूरा ये टूट गया ना? आप अपने यहाँ टैक्स वगैरह सारी चीजें हुई है? अंदर आइए. देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर ये उद्ध्वस्त होते हुए मकान. आइए ना. देख पा रहे हैं आप विदर्भ नंदन न्यूज के माध्यम से यह लाइव परिस्थिति यहाँ झुल्लर में देखने में आ रही है. अनाज किस तरह से यहाँ खराब हुआ पड़ा है और काफी सारा नुकसान यहाँ देखने में आया है. जो लोग यहाँ पर रहते थे उन लोगों के घर यहाँ पर छत नुमा यानी जो घर थे वो आज इनकी छत, आसमान ही इनकी छत नजर आ रही है. टैक्स वगैरह है यहाँ का? सर, टैक्स नहीं लगाया अभी तक? अतिक्रमण करके रह रहे हो? लगने वाला था. अच्छा, लगाने वाले थे. कब से रह रहे यहाँ? हो गया कम से कम, हमको हो गया 25 साल हो गए. 25 साल से यही जगह रह रहे, इसी मकान में ऐसे ही रह रहे, झोपड़ा करके रह रहे थे? हाँ, अच्छा, तो आज तक टैक्स वगैरह नहीं लगा आपको? अभी तक नहीं लगा सर. देख पा रहे आप यहाँ पर किस तरीके का माहौल बना है. हा बघू शकता आपण कशा प्रकारे या घराचा संपूर्ण नुकसान झालेला आहे. आताच नुकत्याच या ठिकाणावर वास्तव्यास असलेले दाम्पत्य आणि त्यांचा घर या ठिकाणावर उद्ध्वस्त झालेला आहे. काय नाव आहे तुमचा? नाना कायदा. नाना कायदा. कधीपासून राहता इकडे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले. अच्छा, टॅक्स वगैरे लागला होता का? नाही. अच्छा, नाही लागला होता. म्हणजे इथं राहत होते आपण आतापर्यंत अतिक्रमण करून हो आणि अशा प्रकारची परिस्थिती तुमच्यासोबत आता झालेली आहे या वादळामध्ये. हो.